नमस्कार, मी वैशाली. तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण किचन सोडून एक वेगळीच रेसिपी बघणार आहे. बाथ सोप, आयुर्वेदिक बाथ सोप कसा बनवायचा हे बघणार आहे आपण. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी ग्लिसरीनवाला बाथ सोपचा बार असतो तो घेतलेला आहे, अर्धा किलोचा. हा तुम्हाला ऑनलाईन फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर सहज मिळून जाईल किंवा किराणा दुकानामध्ये सुद्धा बाथ सोपचा बार मिळून जाईल. त्याच्यानंतर मी या ठिकाणी लिंबाचा पाला घेतलेला आहे. कढीपत्त्याचे पण थोडे पानं त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. मी कोरफड घेतलेले आहे, गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, विटॅमिन ईचे 2 कॅप्सूल घेतलेले आहे, चंदन पावडर घेतलेले आहे, हळद पण घेतलेले आहे आणि स्मेलसाठी आपल्या साबणामध्ये आपण गुलाबजल घालणार आहे. लव्हेंडर इसेन्स असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, त्याच्यामुळे आपल्या साबणाला छान असा वास पण येतो. सगळ्यात आधी आपण कोरफडची साल आणि गर सेपरेट करून घेऊया आणि गुलाबाच्या पाकळ्या, लिंबाची पानं, कोरफडचा गर सगळंच साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे. सोप बार आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आणि डबल बॉईल मेथड वापरणार आहे आपण यासाठी. म्हणजे आपण याचे बारीक बारीक तुकडे करणार आहे आणि चॉकलेट कसं आपण वितळवतो पाणी गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये पातेलं ठेवून, त्याचप्रमाणे आपला हा सोप आपण वितळवून घेणार आहे. मग त्याच्यामध्ये ही सगळे पेस्ट बनवून घेऊन गाळून घेतलेले जे राहणार आहे ते सगळं आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे. मग आपण मोल्डमध्ये किंवा वाटीमध्ये सुद्धा साबण तयार करू शकतो. माझ्याकडे मोल्ड नाही आहेत तर मी वाटीमध्ये तुम्हाला कसं बनवायचं ते करून दाखवणार आहे. तर आपण आता साबणाला वितळवून घेऊया. साबणाचे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. आता हे पातेल्यामध्ये घालून बॉईल करण्यासाठी ठेवून देऊया. कोरफड मी कट करून घेतलेले आहे. आता चमच्याच्या साहाय्याने याचा सर्व गर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. साबण मी वितळण्यासाठी ठेवून दिलेला आहे. या ठिकाणी वाट्या घेतलेल्या आहेत. मी मिक्सरला ही पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती छान गाळून घेऊया. आता आपण बनवून घेतलेली पेस्ट मी छान अशी गाळून घेतलेली आहे गाळणीच्या साहाय्याने. त्याच्यामध्येच विटॅमिन ईचे 2 कॅप्सूल फोडून टाकलेले आहेत. आता हे हळद आणि चंदन पावडर पण मी त्याच्यातच घालून घेणार आहे. छान मिक्स करून घेऊया आपण. मिक्स केलेली ही जी पेस्ट आहे ती आपण वितळलेल्या साबणामध्ये घालणार आहे. साबण आपण बघून घेऊया वितळला का आपला. छान वितळलेला पण आहे, तुम्ही बघू शकता. एकही याच्यामध्ये साबणाचा तुकडा राहिलेला नाही. तर आता आपण पुढची प्रोसेस आहे ती थोडी फास्ट करायची. साबणाला थंड नाही करून घ्यायचं. आता हा जो मिक्स केलेला गर आहे तो मी त्याच्यामध्येच घालून घेणार आहे आणि मग वाट्यांमध्ये ओतून घेणार आहे आपण साबण. आपला वितळलेल्या साबणामध्ये हा आपण गाळून घेतलेला पेस्ट आहे ती आपण घालून घेऊया. तुम्हाला जर खरखरीत आवडत असेल साबण तर तशीच वापरली तरीही चालू शकते. आता छान मिक्स करून वाट्यांमध्ये आपण याला ओतून घेणार आहे. गुलाबजल आणि गुलाबाच्या पाकळ्यांमुळे आपल्या साबणाला वास पण छान येईलच. आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. हळद आणि चंदन पावडरमुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे, पण ठीक आहे. हा साबण आपण सगळे आयुर्वेदिक घटक वापरून बनवलेला आहे, त्यामुळे तुमच्या स्किनसाठी एकदम गुणकारी असणार आहे. स्किनचे कोणतेही प्रॉब्लेम असू दे तुमचे, ते याच्यामुळे कमी होतील. तुम्ही हे बनवून बघा साबण. 4-5 तास आपण याला वाट्यांमध्ये ओतल्यानंतर सेट करण्यासाठी ठेवणार आहे. वितळलेला साबण मी वाट्यांमध्ये ओतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. माझ्याकडे साबणाचे मोल्ड नाही आहेत त्यामुळं मी असंच वाटीमध्ये ओतलेलं आहे. सेट झाल्यानंतर आपण वाटीपासून याला सेपरेट करणार आहे. मग आपला साबण बनवून तयार होईल. 4 तासानंतर आपला साबण सेट झालेला आहे छान. आता आपण याच्या कडा थोड्याशा सुरीने मोकळ्या करून साबण वाटीतून बाहेर काढून घेऊया.
सगळे साबण मी वाटीमधून सेपरेट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असा तयार पण झालेला आहे. तर याला आपण स्टोअर कसं करायचं ते बघूया. प्लॅस्टिकचा रॅप पेपर असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही स्टोअर करू शकता, नसेल तर तुम्ही फॉईल पेपरमध्ये याला असं रॅप करून एखाद्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये घालून ठेवून द्या आणि लागतील तसे हे साबण आपण काढून वापरू शकतो. घरच्या घरी छान आयुर्वेदिक साबण मी असे बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर घरच्या घरी आयुर्वेदिक बाथ सोप बनवायचा असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तुम्हाला मी वापरून पण दाखवणार आहे साबण हा. थोडासा साबण असा मी हाताला लावून दाखवलेला आहे तुम्हाला. तुम्ही बघू शकता. थोडा दुसऱ्या साबणापेक्षा आपल्या ह्या आयुर्वेदिक घरच्या बनवलेल्या साबणाचा फेस थोडा कमी होतो, पण अत्यंत गुणकारी असे घटक वापरून आपण हा साबण बनवलेला आहे. तर तुम्हीही नक्की बनवून बघा घरच्या घरी आयुर्वेदिक सोप.